वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अमोल सर मॅथ फिजिक्स. तर आपण आज करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे क्वेश्चन सोडवणार आहे. एमसीक्यू होतील, नंतर न्यूमेरिकल सुद्धा अपलोड होतील. तर पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन मध्ये एमसीक्यू दिला आहे तुम्हाला. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ दॅट इज समेशन ऑफ आय इक्वल्स टू 0, समेशन ऑफ आय इक्वल्स टू 0 ॲट अ जंक्शन वर जे करंटचे समेशन 0 होते ती डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ, कशाचं कन्झर्वेशन ती शो करते, चार्ज, एनर्जी, मोमेंटम, मास. तर आपण बघितलंय केसीएल किर्चॉफ्स करंट लॉ. तर ऍट अ जंक्शन समेशन ऑफ करंट 0 असतं. इंटरिंग करंट आणि लिव्हिंग करंट इक्वल असतं. येणारं करंट I1, इथे I2 जर जात आहे I2 आणि I3, तर येणारा करंट आणि जाणारा करंट इक्वल्स राहील I2 प्लस I3. इंटरिंग करंट आहे I1, I2 आणि I3 लिव्हिंग करंट आहे. दोघांची समेशन इक्वल्स टू राहील आउटगोइंग करंटची समेशन इक्वल्स टू इंटरिंग करंटची समेशन राहील. आता याच्यापैकी ऑप्शन कोणता करेक्ट आहे बघू. तर करंटचा आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. करंटचा फॉर्म्युला आहे dq/dt. जर स्मॉल अमाऊंट मध्ये घेतो तर, किंवा कॅपिटल आय जर घेतो मी, तर Q/T. करंटची डेफिनेशन आपण असं लिहितो, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड करंट. तर चार्ज अपॉन टाइम जो आहे तो देतो करंट. तर मग ह्या ठिकाणी करंटची समेशन इक्वल असेल, म्हणजे एका साईडला जर आणलं तर समेशन ऍट जंक्शन करंटची 0 राहील. तर करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ चार्ज आहे. तर येणारा चार्ज आणि जाणारा चार्ज सेम राहणार. येणारा चार्ज, आउटगोइंग चार्ज आणि इनकमिंग चार्ज विल बी इक्वल बाय दिस इक्वेशन. सो कंजर्वेशन ऑफ चार्ज डील्स करतो कोणासोबत, किर्चॉफ फर्स्ट लॉ दॅट इज समेशन ऑफ करंट ऍट द जंक्शन इक्वल्स टू 0. चार्जचं समेशन सुद्धा 0 येतं, म्हणजे कंजर्वेशन ऑफ चार्ज, जेवढे चार्ज आले तेवढे चार्ज जातील. इनकमिंग चार्ज विल बी इक्वल्स टू आउटगोइंग चार्ज. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे चार्ज. तर सेकंड क्वेश्चन आहे, when the balance point is obtained in the पोटेन्शियोमीटरचा क्वेश्चन आहे. करंट इज डाऊन फ्रॉम, ज्यावेळेस बॅलन्स कंडिशन येते. आता पोटेन्शियोमीटरची डायग्राम आठवते का तुम्हाला? डायग्राम जर आठवले तर तुम्हाला कळून जाईल काय पोटेन्शियल. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 आहे पोटेन्शियोमीटरचा क्वेश्चन. when the balance point is obtained in the potentiometer the current is drawn from. तर पोटेन्शियोमीटरची सर्किट डायग्राम आठवत असेल तुम्हाला. हा तुमचा मेन सेल असतो, ऑक्झिलरी सेल, आणि हे दोन सेल जे असतात त्यांचं आपण कंपॅरिझन करतो. अलग अलग सर्किट आहे त्यामध्ये कंपॅरिझन करण्याचं. तर समजून घ्या, एक सर्किट आहे E1 आणि E2 कंपॅरिझन करायचं आपल्याला. तर ज्यावेळेस आपण बॅलन्स पॉईंट ऑब्टेन करतो, हा जॉकी अलग अलग पोझिशनला आपण टच करतो, त्यावेळेस गणना मीटर मध्ये जो आहे डिफ्लेक्शन 0 दाखवणार.
ज्यावेळेस बॅलन्स पॉईंट ऑप्टेन होईल त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 दाखवणार. ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 दाखवायचं आहे इथून करंट फ्लो होत नाही. हा आणि हा जो पॉईंट आहे सेम पोटेन्शियल वर येतो ए आणि जे, तर करंट हा इथून फ्लो होत नाही. ह्या जे सर्किट आहे ही जी ब्रांच आहे E1 E2 यांच्यामधून फ्लो होत नाही. म्हणजे सेल जो आहे तिथून फ्लो होत नाही. म्हणजे सेल ओनली कॅन्सल. इथे सेल पण दिलाय ते पण कॅन्सल. सेलचं ऑप्शन जे दिलंय त्यामधून तो कॅन्सल. मग आता नायदर सेल नॉर ऑक्झिलरी असं असेल तर मग बॅलन्स पॉईंट ऑप्टेन होणार नाही. करंट जर फ्लो होणार नाही तर आपल्याकडे पोटेन्शियल सारखं येणारच नाही. मग नायदर वाला ऑप्शन सुद्धा कटला. फक्त एकच ऑप्शन करेक्ट आहे, ऑक्झिलरी बॅटरी ओनली. म्हणजे हे जे मेन बॅटरी आहे याच्यामधनं करंट फ्लो होतो इथून. तर इथे दोन ठिकाणी व्होल्टेज राहील तर याच्यामध्ये पुन्हा वायर मध्ये करंट फ्लो होऊन इथे व्होल्टेज ए आणि जे चा पोटेन्शियल एवढ्या याचं पोटेन्शियल इकडच्या सर्किटच्या पोटेन्शियलला इक्वल येतं. कारण ह्या सेल मधनं करंट फ्लो होत असतं. ऑक्झिलरी सेल जो आहे मेन वाला सेल त्याचं व्होल्टेज जास्त आहे, यांच्यापेक्षा व्होल्टेज जास्त असतं त्यांचं. तर त्यामधलं करंट फ्लो होतं. हे जे ज्यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय EMF फाइंड करायचं असेल त्या सेलमधनं करंट फ्लो होत नाही. तर जे सेल आहेत त्याच्यातून होत नाही. ऑक्झिलरी बॅटरी ओनली हा जो आहे मेन जो आहे ही असते ऑक्झिलरी बॅटरी. ठीक आहे, याचं व्होल्टेज लक्षात ठेवा यांच्यापेक्षा कधी पण जास्त पाहिजे तेव्हा बॅलन्स पॉईंट ऑप्टेन होतो वायरवर, नाहीतर ऑप्टेन होत नाही. ठीक आहे, तर याचा ऑप्शन आहे ऑक्झिलरी बॅटरी ओनली. तर चल भावा आता आपल्याला तिसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. हा क्वेश्चन नंबर तिसरा MCQ. तर यामध्ये क्वेश्चन स्क्रीनवर दिसेल, क्वेश्चन रीड करून घे भाई. आता समजून सांगतो मी काय करायचंय. ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. इथे 1 ओम दिलाय, 2 ओम दिलाय, 1 ओम 2 ओम असं सिरीज पुढे 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 वाढत जाईल इन्फिनाइट पर्यंत. इन्फिनाइट पर्यंत असेल तर काय करायचं, मॅथ मध्ये पण आपण असे क्वेश्चन बघितले x रेस टू x असं इन्फिनाइट असेल तर आपण एवढ्या टर्मला रिपीट x ठेवतो आपण. हा जो असेल समजा इकडे जर u असेल तर आपण u समजतो त्याला. सेम क्वेश्चन सारखाच तो बनतोय. तर सेम इथे पण त्या टाईपचं आहे. तर काय करायचं भाई लक्ष द्या. आता इथे जे सर्किट आहे जे नंतरचं पार्ट आहे ज्याला मी राऊंड करतोय इकडून इकडे 1 आहे 2 आहे 1 आहे 2 आहे 1 ओम 2 ओम 1 1 2 ओम असं इन्फिनाइट पर्यंत जाणार आहे. तर हा पार्ट इकडून इकडे सेम होणार इकडनं बघितल्यासारखं. तर मी जर त्याला समजा याला रेजिस्टन्स R म्हणेल तर इथून एवढा पार्ट जो आहे 1 ओम 2 ओम इकडून इकडे पार्ट सुद्धा Rच असणार. तर सर्किट कसं बनवायचं बघ भाई. आता इथे 1 ओम याला पॅरलल इथे 2 ओम, यानंतर इथून पुढचा सर्किट जे बनणार आहे तो R बनणार आहे. तर आपण त्याला इथे R रेजिस्टन्स टाकू. हा R जो आहे इकडनं बघितलेला रेजिस्टन्स जो आहे तोच, फक्त इथे हे सर्किट काढायचं आणि इथे R ठेवायचं. हा 1 ओम 2 ओम आणि आता हा A आणि B टर्मिनल. तर आपल्याला आता इक्विव्हॅलंट काढायचा आहे. तर आता हा ह्या दोघांना सिरीज मध्ये आणि हे एक दुसऱ्याला पॅरलल आहे. तर तुला पॅरललचा फॉर्म्युला माहित पाहिजे भाई. पॅरललचा फॉर्म्युला R इक्विव्हॅलंट जर काढायचा आहे तर दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती आणि दोघांची ऍडिशन खाली. हे कसं आलंय, हे जे आपण जनरल फॉर्म्युला लिहितो R इक्विव्हॅलंट 1/R इक्विव्हॅलंट 1/R1 प्लस 1/R2. आता MCQ सोडवताना हे एवढं करत नको बस भाई. हे शॉर्ट टिक घ्यायचं, मल्टिप्लिकेशन वरती ऍडिशन खाली. MCQ आहे म्हणून शॉर्ट टिक्स यूज करायच्या. तर 2 आणि R हे एक दुसऱ्याला पॅरलल आहे. तर R1 म्हणजेच 2 R2 म्हणजे R. तर ठेवा R इक्विव्हॅलंट इक्वल्स टू 2 into R अपॉन 2 प्लस R. दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती दोघांचे ऍडिशन खाली. हे कशाचं झालं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन. आता नवीन सर्किट बनणार तुझं 1 ओम आणि R इक्विव्हॅलंट कोणता, हा वाला. हे इक्वल येणार आहे R. आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे. A आणि B च्या मधला किती आहे R. तर 1 आणि R इक्विव्हॅलंट आता राहील सिरीज मध्ये. सिरीज मध्ये डायरेक्ट ऍडिशन होती, डायरेक्ट ऍडिशन करायची भाई. तर R इक्विव्हॅलंट प्लस 1 येणार तुझा R. हा R जो आहे तो येईल 1 प्लस R इक्विव्हॅलंट. ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट इथे ठेवणार. तर ठेवा आता R इक्विव्हॅलंट किती आहे बघ, 2 into R अपॉन 2 प्लस R प्लस 1 इक्वल्स टू R. आता इथे इक्वेशन सॉल्व्ह करायची. इथे 1 च्या खाली 1 असतो, 1 च्या खाली 1 असतं, आपण लिहित नाही 1 असतो, प्रत्येक संख्येच्या खाली असतं. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1 into 2R 2R येणार. इथे मल्टिप्लिकेशन लिहिलं नाही, इथे नाही लिहिलं, सारखंच असतं. 2 into R लिहिलं काय आणि 2R सेम असतं. 1 into 2 प्लस R 2 प्लस R येणार.
1 इंटू 2 प्लस आर, हा जो आहे याच्यासोबत मल्टिप्लाय होईल 1 सोबत 2 प्लस आर, हा पण याच्यासोबत मल्टिप्लाय झाला 2r, आणि खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन 2r इंटू 1 2 प्लस आर, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 प्लस आर इंटू 1, तर 2 प्लस आरच येणार. याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, आणि खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथे आर, याला इकडे पाठव बाई. आता याला या साईडला पाठवतो मी, इथे लिहितो, हे सर्किट मिटवतो, किंवा इथे लक्ष दे, हा 2 प्लस आर मल्टिप्लाय होणार याच्यासोबत आर इंटू 2 प्लस आर, इथे राहील 2r प्लस 2 प्लस आर, आर याच्यासोबत मल्टिप्लाय केला तर येईल 2r प्लस आर इंटू आर, आर स्क्वेअर इक्वल्स टू, हे सर्किट मिटवतो मी, सर्किट समजलं असेल बघून घ्या. तर आता 2r प्लस आर, ह्या 2r कॅन्सल, हे बाकी जे ह्या साईड लावून घेऊया, आर स्क्वेअर इकडे होईल मायनस आर, आणि हा 2 इकडे येऊन होईल -2 इक्वल्स टू 0. आता ही इक्वेशन बनली आपली, ही जी इक्वेशन आहे आर स्क्वेअर मायनस आर -2 क्वाड्रॅटिक इक्वेशन बनली पाहिजे. 10th मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकला, तिथे एक्स होता, एक्स स्क्वेअर प्लस 2x -3 समथिंग असं होतं, इथे एक्सच्या ठिकाणी आर फक्त, तर आर ची व्हॅल्यू काढायची. तर आता असे दोन नंबर ज्यांचं सत्ता, याचा फॅक्टर पडतो आपल्याला -1चा, -1चा फॅक्टर असा की त्यांचे दोन नंबर असे ज्यांची ऍडिशन -1 आहे, तर 2 आणि 1 जर मी घेतलं, याला जर मी मायनस लावलं, -2 प्लस 1 -1 येणार, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं -2 प्लस 1 -2 येणार, दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 पाहिजे, ऍडिशन -1 पाहिजे, तर -2 आर प्लस आर, इथून आता कॉमन घ्या, आर -2 येईल, इथून मायनस, इथं प्लस 1 कॉमन येईल, आर -2 इक्वल्स टू 0. एक ब्रॅकेट होईल आर प्लस 1, आणि दुसरा ब्रॅकेट होईल आर -2 इक्वल्स टू 0. दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं, आन्सर 0 आहे, याचा अर्थ एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असणार. पहिला ब्रॅकेट 0 जर कन्सिडर केला मी, आर प्लस 1 इक्वल्स टू 0 जर कन्सिडर केलं, तर येणार आर इक्वल्स टू -1, आणि जर हा ब्रॅकेट कन्सिडर केला मी, आर -2 इक्वल्स टू 0, तर आर आलं 2. आता रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते, तर निगेटिव्ह नसणार तर हे ऑप्शन कॅन्सल, ऑप्शन हे येईल. यामध्ये ऑप्शन दिलेले होते, ऑप्शन ए बी सी आणि डी, ऑप्शन दिलेले होते, -1 कॅन्सल कारण निगेटिव्ह आहे, R2 इक्वल्स टू 2, तर ऑप्शन सी ऑप्शन करेक्ट आहे. पहिला इन्फिनिट दिलं होतं, 0 दिलं होतं, 2 आणि 1.5, तर ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन एकदम इझी आहे, विस्टर्न ब्रिजचा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, आपण ब्रिज ज्यावेळेस बघितलंय PQRS असं डेरिव्हेशन आपण केलं होतं, तर बॅलन्स कंडिशन बनण्यासाठी क्वेश्चन असा आहे की बॅलन्स कंडिशन बनण्यासाठी हा जो 15 ओहम आहे याच्या अक्रॉस किती ओहम कनेक्ट करायचा, अक्रॉस म्हणजे पॅरलल, त्याच्या पॅरलल मध्ये मी इथे काहीतरी ओहम रेजिस्टन्स मी घेणार, इथे एक्स लिहितो मी, एक्स रेजिस्टन्स काहीतरी मी जोडणार, की असा रेजिस्टन्स चॉईस करायचा आहे ऑप्शन पैकी 10, 15, 20, 30 त्यांच्यापैकी एक रेजिस्टन्स चॉईस करायचा आहे, ज्यामुळे हा ब्रिज बॅलन्स होईल. बॅलन्स कधी होतो, इथे आपण गॅलॅनोमीटर जोडलेला असतो, इथे गॅलॅनोमीटर जोडलेला असतो, तर आपण बघितलं P/Q R/S बॅलन्स असेल त्यावेळेस इथे करंट फ्लो होत नाही गॅलॅनोमीटर मधून. तर अशी व्हॅल्यू चॉईस करायची आहे की इथे बॅलन्स झाला पाहिजे. बॅलन्स केव्हा होईल बघ, P/Q डी, इथे P/Q 10 आहे, 10 10/10, आणि इकडे 10/15, इकडे आन्सर 1 आलं, 10/10 1, इकडे 10/15 आहे, 1 नाही येते, म्हणून आलं पाहिजे, 1 आलं तर बॅलन्स होईल. 1 येण्यासाठी इथे 10 आहे, तर इथे 10 पाहिजे, पण 15 दिलंय, मग 15 ओहम रेजिस्टन्स आहे, पॅरलल जर कनेक्ट केला आपण एखादा रेजिस्टन्स, व्हॅल्यू डिक्रीज होत असते, कमी होत असते, तर 15 पेक्षा कमी आली पाहिजे व्हॅल्यू, पॅरलल जोडल्यानंतर 15 पेक्षा कमी येईल. तर असा कोणता रेजिस्टन्स आहे जो मी पॅरलल जोडल्यावर 15 येईल, तर इझी आहे, याला 10 बनवायचंय, म्हणजेच काय, आता लक्ष द्या, 15 आहे, खूप सोपं आहे भाई. इथे एक कोणता पण रेजिस्टन्स एक्स मला जोडायचा आहे, ठीक आहे, खूप सोपं आहे. तर यांचं जे इक्विव्हॅलेंट बनणार आहे ते बनणार आहे 10 पाहिजे, का बरं 10 पाहिजे, इथे 10 जर टाकला तर 1 होईल, 10/10 1, इकडे पण 10/10
1 झाला पाहिजे. तर 1 होण्यासाठी इथं 10 पाहिजे. 10 आणण्यासाठी मग इक्वलंट मला 10 पाहिजे पॅरलल रेजिस्टन्स जोडला तर. पॅरलल नसता तर असं 15 दिसला असतं. पण आता मी एक पॅरलल रेजिस्टन्स जोडणार आणि मग त्याचा इक्विव्हॅलेंट काढणार, तर त्याचा आन्सर येणार 10. तर तुझा आर इक्विव्हॅलेंट आहे 10 पॅरललचा. तर पॅरललचा इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला आता सांगितलं मी शॉर्ट ट्रिक्स, R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. दोघांचे मल्टिप्लिकेशन वरती, डिव्हिजन मध्ये दोघांची बेरीज. वरती मल्टिप्लिकेशन, खाली डिवाइड मध्ये दोघांची बेरीज. तर R1 15, R2 x. तर आता इक्विव्हॅलेंट 10, R1 आहे तुझा 15, 15 ठेव, 15 इंटू एक्स डिवाइडेड बाय बेरीज दोघांची 15 प्लस एक्स, 15 प्लस एक्स वरती 15 इंटू एक्स. इकडे क्रॉस कर हे डिवाइड मध्ये, इथे मल्टिप्लाय होईल 10 इंटू 15 प्लस एक्स इक्वल्स टू 15x. 10 इंटू 15 150 प्लस 10x इक्वल्स टू 15x. 10 तिकडे जाऊन मायनस होणार 10x. तर 150 इक्वल्स टू 15x मायनस 10x. तर 15 मधनं 10 जर गेला तर राहील, 15 मधनं 10 गेला तर 5x इक्वल्स टू 150. तर x इक्वल्स टू 150 अपॉन 5. 150 अपॉन 5 तर किती, 5 3 15 आणि हा 0. तर x आला 30. तर बघ, बॅलन्स कंडिशन बनण्यासाठी व्हिस्टोन ब्रिज मध्ये P अपॉन Q इक्वल्स टू R अपॉन S पाहिजे. P अपॉन Q इक्वल्स टू R अपॉन S पाहिजे. P आणि Q 10 10 आहे, R आणि S 10 आहे आणि इथं 15 आहे. हा दिलेला नव्हता, 15 होता. पण बॅलन्स कंडिशन येण्यासाठी इथे पण 1 आला पाहिजे. हे 1 आलंय तर हे पण 1 आला पाहिजे. मग 15 च्या अक्रॉस एक पॅरलल रेजिस्टन्स जोडायचा आहे. कोणता जोडायचा आहे, यांच्यापेक्षा ऑप्शन पैकी एक चॉईस करायचा आहे. तर पॅरलल जोडण्यासाठी मग 15 अपॉन x जोडला पॅरलल, त्याचा इक्विव्हॅलेंट किती आला पाहिजे, 10 ठेवला तर 1 येणार ना. 10 ठेवला तर इक्विव्हॅलेंट 10. दोघांचं मल्टिप्लिकेशन वरती, दोघांचे ऍडिशन खाली, सॉल्व्ह केलं तर एक्स व्हॅल्यू आली 30. तर करेक्ट आन्सर आहे 30 ऑप्शन डी. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. लॉजिक कळालं पाहिजे इलेक्ट्रिकल मध्ये, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये लॉजिक कळालं पाहिजे. कुठे पोटेन्शियल इक्वल आहे, सिरीज कोणतं आहे, पॅरलल कोणतं आहे. भाई खूप इझी, काय विषय नाही. पॅरलल सर्किट, सिरीज सर्किट कळालं पाहिजे मुलांना. सिरीज आणि पॅरलल कोणतं आहे तेच कळत नाही. कोणतं रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडलंय, कोणतं रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडलंय तेच कळत नाही. तिथे कन्फ्युजन होतं. ते एकदा क्लिअर करून घ्या की सिरीज रेजिस्टन्स 2 सर्किट दिलंय, त्या सर्किट मध्ये कोणतं रेजिस्टन्स कोणत्याला पॅरलल आहे, कोणतं रेजिस्टन्स कोणत्याला सिरीज आहे, हे कळायला पाहिजे. ते जर कळायला लागलं तुमचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. जिथे करंट डिवाइड होत आहे समजून घ्यायचं ते पॅरलल आहे, आणि ज्या ठिकाणी करंट सारखंच एका सर्किटमध्ये सेम करंट फ्लो होत आहे. कसं, आता जर समजा मी असं केलं, याला पुढे सर्किट थोडस मोठं करतो मी, कॉम्प्लिकेशन करतो, बघू. असं जर केलं मी, तर आता कोण कोणाला सिरीज, कोण कोणाला पॅरलल. बघा आता इथे करंट आलं, इथून करंट येणार, इकडे एक जाणार, इकडे एक जाणार. इकडनं करंट इथे डिवाइड झालं ना, तर ही ब्रांच आणि इकडे जे डिवाइड होतं ही ब्रांच पॅरलल मध्ये असणार. कुठपर्यंत, इथपर्यंत आहे ना, तर ही पूर्ण ब्रांच याला पॅरलल. हा जो आहे हा याला पॅरलल, पूर्ण एवढा ही लाईन. जर मी समजा रेजिस्टन्स इथं जोडलं तर हा याला पॅरलल नाही, हा याला पॅरलल नाही होणार, हा याला पॅरलल होईल. हा इथे आता बघा, हा करंट चालू, एक जो करंट आहे इथून इथे पुढे गेला, इथे आला, इथून आल्यानंतर परत 2 मध्ये ब्रेक झाला. इकडे एक करंट गेला, इकडे एक करंट गेला, व्हॅल्यू किती असो करंट डिवाइड झाला, इकडे गेला, इकडे गेला. तर हे आणि हे एक दुसऱ्याला पॅरलल. परत दोन्ही कंबाईन झाले आणि पुढे गेला, तर हा आणि हा सिरीज यांचं एक बनेल. ज्यावेळेस मी याला सॉल्व्ह करेल इथे, हा झाला इथे, यांचं एक बनेल कॉम्बिनेशन पॅरललचं, तो इथे येईल आणि हा इथे येईल. हे तिन्ही पण होणार सिरीज, कारण इथून जाणार करंट परत कंबाईन होणार इथे, परत एक पुढे जाणार, तर हे 3 झाले पॅरलल. यांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून एक येणार, 3 होणार सिरीज. या तिघांना पॅरलल हा एकटा, या तिघांना पॅरलल हा एकटा, आणि दोघांचं कॉम्बिनेशन बनणार परत, त्याला हा सिरीज. हे 2 पॅरलल, हे 3 ज्यावेळेस बनणार ते सिरीज, हे तिन्ही याला पॅरलल, आणि ते 2 बनतील सगळ्यांचं मिळून, याचं आणि यांचं तिघांचं एक बनेल, तो याला सिरीज. असं सिरीज पॅरलल कनेक्शन जर कळायला लागलं तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. करंट कुठे डिवाइड होतं आणि कुठे भेटतं ते बघायचं, ते जर कळालं तर होऊन जाईल.
आणि ओम्सला क्रिचॉफ्सला थोडेसे माहित पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इझी आहे, समजून सांगतो काय आहे, लक्ष द्या. एक सर्क्युलर लूप दिला आहे. सर्कल आला का नाही येणार, समजून घ्या. डायग्राम सर्क्युलर डायग्राम थोडीशी समजून घ्या. ठीक आहे. आता हे सर्कलचे आहे, याचं जे रेजिस्टन्स आहे या सर्कलचं, बरोबर सर्कल येणार नाही पण समजून घ्यायचं. त्याला जे हे सर्कल आहे त्याचा रेजिस्टन्स दिला 40 ओम. पूर्ण याचा पूर्ण सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे तो एका वायरनं जर बनलाय सर्कल तर त्याचा 40 ओम रेजिस्टन्स आहे. तर आता याला काय केलं त्याने, बॅटरी जोडली आहे. कुठे जोडली आहे, 1/3 पार्ट मध्ये. 1/3 पार्ट म्हणजे आता याचे जर मी 4 पार्ट केले, हे 4 पार्ट झाले, एक पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. त्याचा 1/3 पार्ट म्हणजे 4 पार्ट पैकी एका पार्टला त्याने बॅटरी जोडली. मी हा पार्ट घेतो, त्याला त्याने बॅटरी जोडली आणि त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स दिलाय 0.5. आता हे असं सर्किट बनलंय, एक सर्क्युलर लूप आहे, वायर कोणताही बांगडी कन्सिडर करा, काहीतरी कन्सिडर करा, एक वायर आहे, त्याचं 40 ओम रेजिस्टन्स आहे पूर्ण सर्कलचं. त्याचा जो 1/3 पार्ट आहे त्यामध्ये बॅटरी जोडली आहे. तर इथे हा पार्ट बघा, एवढा करंट इथून इथे येणार, इकडे डिवाइड होणार, एक करंट इकडे जाईल, एक करंट इकडे जाईल. इथून एवढा पार्ट, हे जे दोन पॉईंट मी दाखवलेत, हा पार्ट याला पॅरलल झाला का नाही, एक करंट असा जाईल आणि इथे भेटणार, हा करंट इथे जाणार, भेटणार आणि मग नंतर पुढे म्हणून तो एक जाईल. इथून जर आय चाललाय, इकडे I1 जाईल, इकडे I2 जाईल आणि दोन्ही मिळून परत इथं आय बनणार, आय बनेल परत. आय इथे ब्रेक झाला I1 आणि I2 मध्ये, दोन्ही कंबाईन होणार. हा I2 इकडनं येईल, I1 इकडनं येईल, दोन्ही कंबाईन येईल, आय बनेल. तर ही जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे 1/4, हा 1/4 पार्ट, हा 1/3, हा 1/3 पार्ट आहे, हा 2/3 ला, हा जो 1/4 पार्ट आहे हा 2/3 ला पॅरलल आला. जर मी याचं सर्किट थोडंसं बाजूला जर काढलं तर असं येईल, हा तुझा 1/3 पार्ट आणि हा तुझा 2/3 पार्ट, 1/4 ऍक्च्युअली, हा रिपीट चालू ना. हा 1/4 पार्ट आहे, हा 1/4 पार्ट हा 3/4 पार्टला पॅरलल आहे. हा 1/4 पार्ट एवढा, हा 3/4 म्हणजे तिसरा हिस्सा आहे, 3 हिस्से, 1 2 3, 3/4 ला पॅरलल येणार कारण करंट डिवाइड होत आहे. तर हा 1/4 पार्ट 3/4 ला पॅरलल आहे आणि मग नंतर 0.5 ओम जोडलाय. इथे बॅटरी आहे, बॅटरीचं व्होल्टेज दिलं आहे, आपल्याला करंट काढायचं आहे, किती करंट झालं. तर व्होल्टेज किती आहे क्वेश्चन मध्ये, 24 व्होल्ट. हे सर्किट समजलं भाई, काय विषय आहे. एक सर्क्युलर लूप असणार, एक बांगडी आहे, तिचं रेजिस्टन्स दिलंय 40 ओम टोटल याचं. तर 1/4 पार्ट जो आहे त्याला सेल कनेक्ट केला आहे विथ इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओम. तर ह्या आणि हा जो दोन पार्ट बनले तर ते एक दुसऱ्याला पॅरलल येणार. आम्ही पॅरलल दिले 1/4 आपण 3/4, 0.5 त्याला सिरीज मध्ये करंट असं जाणार, मग सिरीज मध्ये येणार आणि व्होल्टेज दिले 24 व्होल्ट. आता इथून जाणारा जो करंट आहे का, हा आय, तो काढायचा आहे. 1/4 कशाचा, 40चा. पूर्ण सर्कल एकाच वायरने बनलं आहे, त्याची थिकनेस वगैरे सेम असणार. तर याचे 4 पार्ट केले तर पूर्ण 40 आहे, तर 4 पार्टचं कसं येणार, याच्या एवढ्याचं 10 येणार, एवढ्याचं 10 येणार, एवढ्याचं 10 येणार, एकदम 10 असे 4 पार्ट होतील. 10 20 30 40 इक्वल, कारण रेजिस्टन्स सगळ्यांचा सारखा आहे, क्रॉस सेक्शन सारखा आहे. तर 10 इन म्हणजे इथे बघा डिवाइड केलं मी 1/4 ला 40 ला 1/4 केलं तर इथं 10 येणार, हा झाला 10. 3/4 40चं डिवाइड केलं तर 10, 3 into 10 30. एक रेजिस्टन्स आहे 10, एक रेजिस्टन्स आहे 30. याला मी इथे मिटवतो. तर आता हे 10 आणि हे 30 लिहितो मी. हे 10 ओहम आणि हे 30 ओहम हे झाले पॅरलल. आता परत पॅरलल कॉम्बिनेशन रिपीट, आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन सोडायचं आहे. तर 30 into 10 अपॉन 30 plus 10 या दोघांचं कॉम्बिनेशन येणार. त्याला सिरीज आहे 0.5, ते नंतर ऍड करू आपण. तर 30 into 10 300 डिवाइडेड बाय 30 अपॉन 10 40. तर 40 0 0 कॅन्सल. तर किती येईल, डिवाइड करा, 4 7 28, 7 पॉइंट 2 उरले.
4 पंच 20, 7.5 आन्सर आला. 7.5 कोणाचं याचं 7.5 प्लस 0.5 इथे 24 व्होल्ट 24 हे रेजिस्टन्स आपण लिहिलंय वरती. तर आता 0.75 दोघं मिळून सिरीज, दोघांची ऍडिशन किती होणार 7.5 प्लस 0.5 इक्वल्स टू 8 ओहम. या दोघांची ऍडिशन सिरीज आहे ना, सिरीज आहे तर मग दोघांची डायरेक्ट ऍडिशन करायची. सिरीज डायरेक्ट ऍडिशन 8 ओहम येणार. 8 ओहम रेजिस्टन्स आहे आणि व्होल्टेज किती दिला 24 व्होल्ट आहे. तर करंट काढायचा आहे V इज इक्वल टू I इंटू R. तर I काढायचा आहे तर V अपॉन R येणार ओम्सला. आपले ओम भाईने काय सांगितलंय, ओम भाईने किंवा करंट फ्लो होणार त्या रेजिस्टन्स मधून जे देतात इक्वलंट येतात पोटेन्शियल डिफरन्सच्या. तर करंट काढायचं तुला आता V इक्वल्स टू IR आहे तर R इकडे जाऊन डिवाइड होणार. व्होल्टेज किती दिला भाई 24, रेजिस्टन्स किती आला माझा दोघे मिळून 8. तर 8 डिवाइड करणार 24 अपॉन 8 8 3 24 3 आन्सर भाई 3 एम्पियर. एम्पियर लक्षात ठेवा करंट आहे त्याचा युनिट लिहायचं भाई 3 एम्पियर. मी इथं ऑप्शन मध्ये दिलं नाही, ऑप्शन सांगतो मी ए ऑप्शन बी ऑप्शन सी ऑप्शन आणि डी ऑप्शन काय काय दिलंय तसा आन्सर 3 एम्पियर आहे. ऑप्शन लिहून टाकतो मी 0.5 एम्पियर 0.5 एम्पियर दिलं ऑप्शन. हे ऑप्शन कॅन्सल. दुसरं ऑप्शन दिलं 1 एम्पियर हे पण कॅन्सल. तिसरं ऑप्शन 2 एम्पियर आणि 3 एम्पियर नंतर 2 एम्पियर रॉंग. आणि लास्ट वन ऑप्शन आहे डी ऑप्शन 3 एम्पियर हे आपलं करेक्ट आन्सर भाई. आला ना भाई. तर बघ एकदम इझी आहे. सर्किट बघ असं दिलं ना, रिंग समजलंय. सर्किट कोणताही समजा आपण बघायचं सिरीज पॅरलल काय आहे. हा याला पॅरलल होणार आणि हा त्याला मग सिरीज मध्ये. तर हे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आता 6 काय म्हणलं भाई, परत एक रिंग आहे गोल्ड बँगल आहे, गोल्ड रिंग ठीक आहे समजून घे भाई. सर्कल आहे आणि 2 अपोजिट पॉइंट आहे आणि हा पॉइंट ठीक आहे. 2 अपोजिट पॉइंट आहेत. आता ही बँगल जी आहे वेस्टर्न ब्रिज मध्ये आपण एका साईडला आठवतो का एक मीटर ब्रिज मध्ये ते एका साईडला कनेक्ट केली. मीटर ब्रिज बघून घे भाई काय तर इथे 1 मीटरचा वायर असतो आणि इकडे नॉन रेजिस्टन्स बॉक्स आपण जोडतो. इथे नॉन रेजिस्टन्सचा बॉक्स असतो, हे एल शेप मेटल पार्ट असतात आणि इथे 1 मीटरचा वायर असतो. हा 1 मीटरचा वायर. इथे मध्ये गॅलॅनोमीटर वगैरे वगैरे हे ते असं तसं असतं ते ठीक आहे. तर हे गॅलॅनोमीटर जोडलं. हे गॅलॅनोमीटर कशासाठी करंट जात आहे की नाही, डिफ्लेक्शन दाखवतं का नाही, व्होल्टेज इथलं आणि इथलं सारखं झालं की करंट फ्लो होत नाही. 2 पॉईंटचं पोटेन्शियल सारखं असेल तर करंट फ्लो होत नाही. गॅलॅनोमीटर इकडे ना इकडे 0 वर दाखवतो. तर मग त्यासाठी यूज करतो आपण. तर आता क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघ त्याने, गोल्ड रिंग आहे, 2 अपोजिट पॉइंट आहेत, आर कनेक्टेड टू टर्मिनल लेफ्ट गॅप मध्ये जोडलाय आपण त्याला. रेजिस्टन्स 4 ओम इज इंट्रोड्यूस राईट गॅप. इथे दिलाय हा जो राईट गॅप आहे इथे दिलाय 4 ओम. हा जो राईट गॅप आहे बॉक्स त्याच्यामध्ये 4 ओम जोडलाय आणि आता लाईन सांगेल तर कुठे बॅलन्स पॉइंट कनेक्ट झाला अंतर देईल मीटर ब्रिजचं. तर इफ नल पॉइंट इज ऍट 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड हाय, इकडनं 20 सेंटीमीटर म्हणणार नाही, हे मी जास्त दूर घेतलं 20 सेंटीमीटर. आपण जरा जवळ करू, समजा इथे कुठेतरी येईल 20 30 40 असं 100 पर्यंत जाईल गॅलॅनोमीटर. हे झालं तुझं 20 सेंटीमीटर. हे 20 आहे. हे एक सांगितलं अगोदरच 1 मीटर असतं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर इथे आहे. इथे किती येणार 80 सेंटीमीटर. 1 मीटरचा वायर असतो पूर्ण. तर मग नल पॉईंट इथे अटेन झाला. हा जो तुझा बॅलन्स पॉईंट आहे, हा बॅलन्स पॉईंट आहे, करंट फ्लो होणार नाही. तर बॅलन्स पॉईंटची कंडिशन वेस्टर्न ब्रिजची रेजिस्टन्स याचं डिवाइडेड बाय याचा रेजिस्टन्स. याला ज्यावेळेस आपण डिराइव्ह केलं तर टी क्यू होतं किंवा आर होतं, एक्स होता, इथे एक्स होतं इथे आर होतं. तर कंडिशन अशी होती एक्स अपॉन आर इक्वल्स टू L1 अपॉन 100 मायनस L1 किंवा L1 अपॉन L2 म्हणजे ही सेकंड लेंथ L1 L2. तर एक्स
याचा रेजिस्टन्स आपल्याला माहित नाही, बँगलचा रेजिस्टन्स काढायचा आहे. तर आता इथे ही जी बँगल आहे दोन एंडला कनेक्ट केली तर याचा रेजिस्टन्स जर एक्स असेल तर इथं डिवाइड होणार x/2 आणि x/2 मध्ये. पॅरलल ना, पॅरलल आहे. टोटल एक्स जर असेल, पूर्ण याचं एक्स असेल किंवा आर समज, काय समजायचं समज आर जर लिहिलं तरी चालेल, एक्स जर लिहिलं तर पॅरलल झाला, इथून करंट इकडे जाईल, इथून करंट इकडे जाईल, तर डिवाइड झालाय x/2 किंवा आपण इझी करू, याला x समजू, याला x समजू, ऍड करू, त्यावेळेस 2x करून टाकू. टोटल ऍड करायचं, x/2 समजलं तर कॅल्क्युलेशनला थोडंसं होईल. एक्स आहे, हा एक्स आहे, ज्यावेळेस ऍड करणार सेपरेट करून, हे मी बाहेर करून टाकीन असं, मग एक्स आणि एक्स ऍड करणार. तर सध्या हे पॉइंट जे आहेत इथे जोडले तर पॅरलल बनला, इकडचा एक्स आणि इकडचा एक पॅरलल बनलाय. दोघांचे रेजिस्टन्स पॅरलल मध्ये काय होईल, अगोदर असं लिहून घे, x/r, आर किती आहे 4, इथे 4 इक्वल्स टू L1 20 सांगितले त्याने आणि L2 80, तर 20/80. इथे हा जो आर टाकायचा, हा कसा टाकायचा, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, तर सध्या पॅरलल मध्ये आहे म्हणून x + x 2x नको करू भाई, पॅरलल आहे, कारण इकडे चाललं इकडे चाललंय, तर यांचा हाफ होईल. एक्स आणि एक्स पॅरलल जर असेल, सारखं सारखं असेल तर डायरेक्ट डिवाइड करून टाकायचं, x/2 होतं, सारखं सारखं असेल डायरेक्ट डिवाइड पॅरलल मध्ये, तर इथे येणार x/2. ही बॅलन्स कंडिशन आहे. x/2 काय केलं, कारण हे आणि हे दोन पार्ट आहे ना, हा वाला वरचा पार्ट आणि खालचा पार्ट, हे झालं पॅरलल. सिरीज असं तर ऍड झाला असं 2x. सिरीज कधी येईल नंतर सांगतो, ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करेल पुढे येईल त्यावेळेस. तर सध्या हा x आणि हा x पॅरलल आहे, सारखा सारखा पॅरलल असेल तर x/2 होतं. कसं, मल्टिप्लिकेशन वरती x चं मल्टिप्लिकेशन x सोबत आणि ऍडिशन x सोबत, x + x 2x होणार, वरती x² येणार, x² आणि x कॅन्सल झाला, x/2 राहिला. तर जर का सारखा रेजिस्टन्स असेल, दोन रेजिस्टन्स सारखे जर जोडले तर त्याचा अर्ध करून टाकायचं इक्वली, डायरेक्ट हाफ होतो. हा 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, x/2 इक्वल्स टू, इथे 0 0 कॅन्सल, इथे होणार 4, तर x/2 इक्वल्स टू 4/4, तर 1, x इक्वल्स टू 2 आलं. 2 कसं, हे जर नसेल कळालं तर वाटलं तर त्याला असं कर, हा 4 इथं मल्टिप्लाय होईल, जर असं नसेल कळालं तर हे तसं इझी आहे. 20 चौक 80, 1/4 येणार, हा 4 आणि हा 4 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, 4/4 1, हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, x इक्वल्स टू. नसेल कळालं, थोडं कन्फ्युजन झालं तर हा इथे पाठव, हा जर इथे पाठवला तर x/8, x/8 आणि पुढे काय येणार 1/4, इथे होईल x/8 इक्वल्स टू 1/4, 20 चौक 80, हा 8 तिकडे जाऊन वरती जाईल, x इक्वल्स टू 8/4, 8/4 म्हणजे 2. आता 2 आन्सर करायचं का, नाही, पण ऑप्शन देतो मी, ऑप्शन जे आहे, ऑप्शन इथे ओहम 8 ओहम 2 4 8 16 8 16 ओहम. तर भाई x इक्वल्स टू 2 आला, x इक्वल्स टू 2 आला, तर इथे ऑप्शन 2 दिलेला आहे, ऑप्शन 2 ने टिक करायचं आहे. हा x मी जो समजला आहे, हा जो x समजला आहे, इथून एवढ्या पार्टचा समजला आहे, अर्धा पार्ट आहे त्याचा x समजला आहे, म्हणजे याचं आलं 2, याचं पण आलं 2. आता टोटल ऍड करायचंय, तर पॅरलल वेगळा विचार नाही करायचा. आता बांगडी जी बँगल दिली होती, गोल्ड बँगल बाजूला करून टाकली सर्किटच्या. आता रेजिस्टन्स, आता हे सिरीज झालं, जर मी जोडलं डायग्राम मध्ये तर ते पॅरलल झालं, असं जर जोडलं तर. पण आता मिटवलं, आता किती झालंय, आता हे करंटचा विषयच नाहीये, एक लूप झालं डायरेक्ट. मग याचं जे रेजिस्टन्स बनेल x + x बनणार, टोटल रेजिस्टन्स बनणार x + x, x ची व्हॅल्यू 2, 2 + 2 किती येणार 4. तर ऑप्शन बी इज करेक्ट नाही. ठीक आहे. तर आता बाकी आपण न्यूमेरिकल वगैरे पण सोडवणार आहे, न्यूमेरिकल वगैरे बघू. एमसीक्यू मध्ये काही डाऊट असला भाई तर कधी पण कमेंट मध्ये विचारा, काय प्रॉब्लेम असेल तर. आणखी आपण असे नीटचे, जेडब्ल्यूचे वगैरे पण क्वेश्चन घेऊ हळूहळू, तर होईल हळूहळू, डाटा अपलोड होईल. जर का व्हिडिओ आवडला शेअर करून टाका, काय विषय नाही. थोडस व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, शेअर करायचं. आपल्याकडे चॅनलवर आपण 9th 10th 11th 12th मॅथ फिजिक्स सगळं अपलोड करणार आहे आपण, स्लो होऊन जाईल. ठीक आहे, चला थँक्यू.